नमस्कार. अकोला बुलढाणा संयुक्त बातमीपत्रात आपलं मनपूर्वक स्वागत. अकोला आणि बुलढाणा परिसरातील काही ताज्या घटनांसह मी विवेक. बातमीपत्रात प्रारंभी एक नजर ठळक बातम्यांवर. बुलढाणा जिल्ह्यातील नांदुरा इथं सकल मराठा समाज आक्रमक रास्ता रोको आंदोलन करून केली मराठा आरक्षणाची मागणी. राज्य सरकार विरोधात केली जोरदार घोषणाबाजी. बुलढाणा जिल्ह्यातील जळगाव जामोद इथं उपविभागीय कार्यालयासमोर सकल मराठा समाजानं पुकारलं साखळी उपोषण. मनोज जरांगे पाटील यांच्या उपोषणाला दर्शविला पाठिंबा. मराठा आरक्षणाची मागणी पूर्ण होत नाही तोपर्यंत आंदोलन सुरू ठेवण्याचा इशारा. आणि मराठा आंदोलनाचा एसटी वाहतुकीवर परिणाम. अकोला जिल्ह्यातून संभाजीनगर, जालना, बीड, परभणी, अहमदनगर, नांदेड, पुणे, हिंगोली आणि पंढरपूरकडे जाणाऱ्या बस रद्द. मराठा आरक्षणासाठी एसटी बसची होणारी दगडफेक आणि तोडफोड पाहता एसटी महामंडळाचा निर्णय. आणि आता सविस्तर वृत्त. बुलढाणा जिल्ह्यातील नांदुरा येथील राष्ट्रीय महामार्ग क्रमांक 6 वर मराठा समाज बांधवांनी चक्काजाम आंदोलन केलं. यावेळी रस्त्यावर टायर जाळून सरकारच्या विरोधात जोरदार घोषणाबाजी करत निषेध व्यक्त करण्यात आला. मराठा आरक्षण मिळावं यासाठी मनोज जरांगे पाटील यांचं आमरण उपोषण सुरू आहे. सरकारनं आरक्षण देण्यास दिरंगाई केल्यामुळे जरांगे पाटलांनी आमरण उपोषण ठाम केलं आहे. त्यांच्या आंदोलनाच्या समर्थनार्थ राज्यभरात सकल मराठा समाज बांधवांनी ठिकठिकाणी आमरण उपोषण सुरू केलंय. दरम्यान 7 दिवस होऊन सरकारनं आंदोलनाची दखल घेतली नाही तर जरांगे पाटलांची प्रकृती ढासळल्यामुळे संपूर्ण महाराष्ट्रभर वातावरण तापलं आहे. ठिकठिकाणी आंदोलनाला उग्र स्वरूप झालंय. याच पार्श्वभूमीवर नांदुरा येथील मराठा क्रांती मोर्चा आंदोलकांनी आक्रमक पावित्र्य घेत बुलढाणा जिल्ह्यातील नांदुरा येथील राष्ट्रीय महामार्ग क्रमांक 6 वर चक्काजाम आंदोलन केलं. यावेळी रस्त्यावर टायर जाळून सरकार विरोधात जोरदार घोषणाबाजी करून निषेध व्यक्त करण्यात आला. बुलढाणा जिल्ह्यातील जळगाव जामोद येथील उपविभागीय कार्यालय परिसरात सकल मराठा समाजातर्फे साखळी उपोषण करण्यात आलं. मागण्या पूर्ण होत नाही तोपर्यंत आंदोलन सुरू ठेवण्याचा इशारा मराठा समाज बांधवांनी दिला आहे. जालना जिल्ह्यातील अंतरवाली सराटी इथं सुरू असलेल्या मनोज जरांगे पाटील यांच्या आमरण उपोषणाला पाठिंबा म्हणून जळगाव जामोद तालुका सकल मराठा समाजाच्या वतीनं मंगळवारपासून साखळी उपोषण सुरू करण्यात आलं आहे. महाराष्ट्रातच नव्हे तर काही दिवसांपासून पूर्ण भारतात मराठा आरक्षणाचा मुद्दा गाजत आहे. त्याच अनुषंगानं जळगाव जामोद तालुक्यात साखळी उपोषणाला सुरुवात झाली आहे. तालुक्यातील सर्व मराठा बांधव साखळी उपोषणाला मोठ्या संख्येनं उपस्थित होत आहे. जोपर्यंत मराठा आरक्षणाच्या मागण्या पूर्ण होत नाही तोपर्यंत आम्ही उपोषणस्थळी ठाण मांडून बसू असा इशारा सकल मराठा समाजाच्या वतीनं देण्यात आला आहे. मराठा आरक्षणाच्या मागणीसाठी जालना जिल्ह्यातील अंतरवाली सराठी येथील आंदोलनाचे पडसाद राज्यभर उमटू लागले आहेत. त्यामुळे अकोला जिल्ह्यातून मराठवाड्याच्या दिशेनं जाणाऱ्या एसटीच्या फेऱ्या रद्द करण्यात आल्या आहेत. मराठवाड्यात संतप्त समर्थांकडून रास्ता रोको जाळपोळीच्या पार्श्वभूमीवर अकोल्यातून मराठवाडा पश्चिम महाराष्ट्राकडे जाणाऱ्या एसटी महामंडळाच्या बसेसच्या फेऱ्या रद्द करण्याचा निर्णय घेण्यात आला आहे. त्यामुळे छत्रपती संभाजीनगर, जालना, बीड, परभणी, अहमदनगर, नांदेड, पुणे, हिंगोली आणि पंढरपूरकडे जाणारी बस सेवा पुढील आदेशापर्यंत बंद राहणार असल्याची माहिती एसटी महामंडळाच्या सूत्रांकडून प्राप्त झाली आहे. मराठवाड्यात अनेक ठिकाणी जाळपोळीच्या घटना घडल्या आहे. जालना, छत्रपती संभाजीनगर, बीड या भागात मराठा आंदोलन चिघळलं आहे. या पार्श्वभूमीवर अकोल्याहून मराठवाडा पश्चिम महाराष्ट्राकडे जाणाऱ्या गाड्या बंद ठेवण्याचा निर्णय घेण्यात आला आहे. मराठा आंदोलन सुरू असल्यामुळे जालना, हिंगोली, पंढरपूर, बीड, औरंगाबाद, पुणे ह्या फेऱ्या सध्या स्थगित करण्यात आलेल्या आहेत. मराठा आरक्षणाच्या मागणीसाठी पुकारण्यात आलेल्या आंदोलनानं हिंसक वळण घेतलंय. त्यामुळे आंदोलकांनी नेत्यांच्या घरांना लक्ष्य केलं आहे. यामुळे अकोला जिल्ह्यातील नेत्यांच्या सुरक्षेत वाढ करण्यात आली आहे. मराठा आरक्षणाच्या मागणीसाठी आंदोलनाला हिंसक वळण लागलं असून राज्यात अनेक ठिकाणी लोकप्रतिनिधींची घरे जाळणे,
कार्यालयाची तोडफोड करण्याच्या घटना घडत आहे. या घटनेनंतर राज्यभरातील नेत्यांच्या सुरक्षेत वाढ करण्यात आली आहे. या अनुषंगानं अकोला पोलीस दल सतर्क झालं असून अकोला जिल्ह्यातील आमदार खासदार यांच्या घरांवर पोलिसांनी वॉच ठेवला आहे. त्यांच्या घरांची गस्त वाढवण्यात आली आहे. तसेच मोठा पोलीस बंदोबस्त तैनात करण्यात आला आहे. गरजवंत सकल मराठा मोर्चानं 2 नोव्हेंबरला जिल्ह्यातील आमदार खासदार यांच्या घरासमोर शांततेच्या मार्गानं आत्मक्लेश आंदोलनाचा इशारा दिला आहे. अकोला महानगरपालिका आयुक्त तथा प्रशासक कविता द्विवेदी यांनी महानगरपालिकेतील 3 विभागातील 3 कर्मचाऱ्यांना निलंबित केलं आहे. या निलंबनामुळे महापालिका वर्तुळात खळबळ उडाली आहे. महापालिकेतील कर्मचाऱ्यांना गेल्या 2 वर्षांपासून दरमहा वेतन दिलं जात आहे. परिणामी महापालिका प्रशासनाला अजूनही चांगल्या कामाची अपेक्षा आहे. मात्र अनेक कर्मचारी त्यांच्या पद्धतीनं आपले कर्तव्य बजावतात. याचा फटकाही काही कर्मचाऱ्यांना बसतो. माहिती अधिकार कक्षात लिपिक म्हणून कार्यरत असलेले संतोष रामसिंग ठाकूर त्यांना दिलेलं काम पूर्ण करत नाही. तसेच कर्तव्यावर वारंवार विलंबानं दाखल होतात. त्याचबरोबर त्यांना वाटेल त्यावेळी ते कार्यालय सोडतात. नोटीसचं उत्तर त्यांनी सादर केलं नाही. तर नगर सचिव विभागात कार्यरत सुहास लिंगरकर यांच्याकडे महापालिकेतील गेल्या काही सभांचे इतिवृत्त तयार करण्याचे काम सोपवण्यात आले होते. मात्र प्रत्यक्षात कर्तव्यावर सातत्यानं विलंबानं आल्यानं त्यांना नोटीस बजावण्यात आली होती. मात्र या नोटीसचं उत्तरही त्यांनी दिलं नाही. तसेच मलेरिया विभागात फवारणीसाठी कार्यरत आनंद रमेश नंदगीप यांना कारणे दाखवा नोटीस बजावण्यात आली होती. मात्र त्यांनीही या कारणे दाखवा नोटीसचं उत्तर दिलं नाही. या 3 कर्मचाऱ्यांना आयुक्त कविता द्विवेदी यांनी पुढील आदेशापर्यंत निलंबित केल्यानं एकच खळबळ उडाली आहे. अकोला जिल्ह्यातील बार्शी टाकळी तालुक्यातील पिंजर इथं सकल मराठा महासंघाची बैठक पार पडली. या बैठकीमध्ये आमदार हरीश पिंपळे यांचं निवासस्थानासमोर ठिय्या आंदोलन करण्याचा निर्णय घेण्यात आला. तसंच तालुक्यातील प्रत्येक गावामध्ये मंत्री, आमदार आणि खासदार यांना गावबंदी करण्यात आली आहे. पिंजर येथील कृषी उत्पन्न बाजार समितीच्या आवारात सकल मराठा महासंघाची बैठक संपन्न झाली. या बैठकीला शेकडो कार्यकर्ते आणि महिला कार्यकर्ते उपस्थित होते. जोपर्यंत मराठा समाजाला आरक्षण मिळत नाही तोपर्यंत संघर्ष सुरूच राहील असा इशारा यावेळी देण्यात आला. बैठकीत सर्वानुमते तालुक्यातील प्रत्येक गावात मंत्री, खासदार, आमदार यांना गावबंदीचे फलक लावले जातील आणि आमदार हरीश पिंपळे यांच्या घरासमोर मराठ्यांचे ठिय्या आंदोलन करण्यात येईल असे सर्वानुमते ठरवण्यात आले. या बैठकीला बार्शी टाकळी तालुक्यातील कानाकोपऱ्यातील मराठा कार्यकर्ते उपस्थित होते. सकल मराठा समाजाच्या वतीने पिंजर कृषी उत्पन्न बाजार समितीची बैठक घेतली आणि या बैठकीतून हेच निघालं मराठ्याकडून की बा आपल्याला काहीतरी जरांगे पाटलाच्या समानार्थ आपण सुद्धा मराठ्यांनी काही केलं पाहिजे. कारण मराठ्यांचं रक्त हे कुठंतरी गरम झालं पाहिजे. म्हणून जोपर्यंत मराठा समाजाला आरक्षण मिळत नाही तोपर्यंत आजच्या या बैठकीत असे ठरले, सर्व समाजाच्या वतीने ठरवलं, बार्शी टाकळी तालुक्याच्या वतीने ठरवलं किंवा जोपर्यंत आपल्याला आरक्षण मिळत नाही तोपर्यंत कोणताही लोकप्रतिनिधी या तालुक्यामध्ये किंवा आपल्या तालुक्यातल्या कोणत्याही गावामध्ये फिरू द्यायचा नाही. आमदार, खासदार असो, मंत्री असो, आमदार, खासदार, मंत्री कोणी जरी असले तरी तोपर्यंत त्यांना गाव बंदी करायची म्हणजे करायची. जोपर्यंत आपल्याला आरक्षण मिळत नाही तोपर्यंत सर्वांना गावबंदी करायची. आणि सकल मराठा समाजाच्या वतीने 1-2 दिवसामध्ये आम्ही आमरण उपोषण सुद्धा ठेवणार आहोत. तरी सर्व मराठ्यांना एकच विनंती आहे की आपण आजपर्यंत आपल्याला आरक्षणाची गरज नव्हती, परंतु आज आरक्षणाची आपल्याला अत्यंत गरज आहे. आपण भीक मागत नाही आहे. आपल्या हक्कासाठी, आपल्या मुलाबाळासाठी एक दिवस सर्वांनी सगळे आपले कामे बाजूने ठेवून सर्वांनी एक दिवस बार्शी टाकळीला येऊन आपल्या मराठी समाजाची ताकद दाखवावी एवढंच या क्षणी बोलतो आणि अकोला शहरातील उड्डाणपूल गेल्या 1 वर्षातच क्षतिग्रस्त झालाय. कंत्राटदाराने या क्षतिग्रस्त उड्डाणपुलाची थातूरमातूर दुरुस्ती करून वाहतुकीला तो सुरू केला. यामुळे शिवसेना ठाकरे गटाच्या वतीनं संबंधित कंत्राटदारावर कारवाई करण्याची मागणी करण्यात आली आहे. अकोला शहरातील गाजावाजा करीत नवीन उड्डाणपुलाची निर्मिती झाली. भारतीय राष्ट्रीय राज्यमार्ग प्राधिकरणाकडून हा पूल बांधण्यात आला आहे. त्याला 28 मे 2023ला 1 वर्ष पूर्ण झालं. मात्र पुलावरून मूर्तिजापूरकडे जाणारा लँडिंग मार्ग क्षतिग्रस्त झाल्यानं बंद ठेवण्यात आला होता.
पूल सुरू झाल्यानंतर 6 महिन्यातच या उड्डाण पुलाखालील मोठी पाईपलाईन फुटल्यानं ती पाईपलाईन दुरुस्त करताना पुलाला क्षती पोहोचली आणि पूल धोकादायक बनला. त्यानंतर गेल्या 6 महिन्यापासून या पुलाचं दुरुस्तीचं काम संथ गतीनं सुरू होतं. पुलाची दुरुस्ती करताना त्यामध्ये खंडित झालेले जुने ब्लॉक बसविण्यात आल्याचं वास्तव आहे. कंत्राटदाराचा हा प्रताप अकोलेकरांच्या जीवावर उठण्याची शक्यता निर्माण झाली आहे. तुटलेले ब्लॉक कधीही पडून पूल खचण्याची शक्यता नाकारता येत नाही. भविष्यात इथं कोणतीही अप्रिय घटना घडू नये यासाठी ठाकरे शिवसेना गटाच्या वतीनं अभिनव आंदोलन करण्यात आलं. आज आम्ही शिवसेना जिल्ह्याच्या वतीने महिला आघाडी, युवा सेना आणि शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे यांच्या वतीने कलेक्टर साहेबाले आपल्या शहरामध्ये अशोक वाटेसमोर जे पूल आहे ते पूल जेव्हा याची निर्मिती झाली तेव्हा 6 महिन्यात हा कोसळला होता. त्यानंतर आम्ही आंदोलन केल्यानंतर ते पूल आणखीन चालू केला त्यांनी. ते दुरुस्त जे केलेलं आहे ते व्यवस्थित न केल्यामुळे तिथे अनेक घटना घडलेली आहे आणि सध्या पण तिची परिस्थिती खूप वाईट आहे. जे त्यामध्ये पॅनल लागलेले आहेत ते सर्व तुटलेले आहेत आणि या विषयाला घेऊन आम्ही 3 वेळा आंदोलन केलेलं आहे. आतापर्यंत तरी त्यावर कोणतीही कारवाई झाली नाही. कोणाचा दबाव आहे यांच्यावर आम्हाला हे समजत नाही. त्यासाठी आज आम्ही कलेक्टर साहेबाला हे निवेदन घेऊन आणि आता हे जे पोस्ट आहे हे आम्ही हे तयार केलेलं आहे की त्यांना दाखवासाठी की हे साहेब हे पहा यामध्ये किती मोठा भ्रष्टाचार आहे. तरी काहीतरी या विषयावर तुम्ही लक्ष द्या आणि हे जे भ्रष्टाचार झालेलं आहे त्यावर कारवाई करा आणि जे पूल नादुरुस्त आहे त्याला व्यवस्थित रीतीने ते दुरुस्त करा ही आमची विनंती आहे. यानंतर यांनी यावर काही नाही केलं तर यानंतर आणखीन तीव्र आंदोलन आम्ही करणार आहे. अकोला जिल्ह्यातील बाळापूर शहरातील बारलिंगा इथं क्षुल्लक कारणावरून 2 गटांमध्ये तुफान हाणामारी झाली. या प्रकरणी दोन्ही गटातील लोकांच्या विरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. अकोला जिल्ह्यातील बाळापूर तालुक्यातील बारलिंगा या गावात 2 गटात तुफान हाणामारी झाली. रस्त्यावरून गाडी चालवण्याच्या कारणावरून उद्भवलेल्या वादाचं हाणामारीत रूपांतर झालं. यानंतर प्रकरणी दोन्ही परस्पर गटातील लोकांनी एकमेकांविरोधात पोलिसात तक्रार दाखल केली. अनिकेत तेजराव नागरे यांनी दिलेल्या तक्रारीनुसार पोलिसांनी अभय दत्ता आवातिरक यांच्यासह 16 जणांविरुद्ध पोलिसात गुन्हा दाखल केला आहे. तर सुनीता दत्तात्रय आवातिरक यांनी दिलेल्या तक्रारीनुसार पोलिसांनी अनिकेत तेजराव नागरे यांच्यासह 16 जणांविरुद्ध गुन्हा दाखल केला आहे. पुढील तपास पोलीस करत आहे. यानंतरच्या बातम्या थोड्याच वेळात. पापा, इतनी बारिश में बाहर कहाँ जा रहे हो? अरे बेटा, वो अपने यूसीएन का रिचार्ज करवाने जा रहा हूँ. अरे पापा, रिचार्ज के लिए यूसीएन की ऑनलाइन रिचार्ज की सुविधा उपलब्ध है. हाँ, क्या बात कर रही हो? हाँ पापा, आप फोन पे, गूगल पे, पेटीएम ऐसे किसी भी यूपीआई ऐप से ऑनलाइन रिचार्ज कर सकते हैं और आपके द्वारा किया गया पेमेंट आपके केबल सर्विस प्रोवाइडर तक इमीडिएट पहुंच जाएगा. और तो और भारत सरकार ने भी अब 5,000 से ज्यादा के पेमेंट को ऑनलाइन अनिवार्य कर दिया है. अब ऑनलाइन रिचार्ज से यूसीएन का हर पेमेंट होगा आसान और बेहतर. तो डिजिटल तकनीक चुने और हमें सहकार्य करें. विश्रांतीनंतर बातमीपत्राच्या या भागात आपलं पुन्हा एकदा स्वागत. बुलढाणा जिल्ह्यातील जळगाव जामोद येथील उपविभागीय कार्यालय परिसरात वंचिततर्फे जागर आंदोलन करण्यात आलं. यावेळी पूरग्रस्तांना दिवाळीपूर्वी आर्थिक मदत देण्याची मागणी करण्यात आली. बुलढाणा जिल्ह्यातील जळगाव जामोद तालुक्यात सातपुडा पायथ्याशी झालेल्या ढगफुटीमुळे जळगाव जामोद तालुक्यातील प्रत्येक नदीला प्रचंड महापूर आला होता. या महापुरात खरडून गेलेली जमीन, मृत झालेले गुरेढोरे आणि बेघर होऊन संसार उघड्यावर पडलेले नागरिक यांना आर्थिक मदत न मिळाल्यानं त्यांच्यावर आत्महत्येची वेळ आली आहे. 100 दिवस होऊनही आजपर्यंत एकाही रुपयाची मदत या पीडितांना करण्यात आली नाही. या पीडितांना न्याय मिळावा यासाठी वंचित आघाडीच्या वतीनं प्रशासन जागर बजाव 1 दिवसीय धरणे आंदोलन शेतकरी आणि पीडितांच्या विविध मागण्यांसाठी करण्यात आलं. अकोला जिल्ह्यातील बाळापूर तालुक्यात जुलै महिन्यात अतिवृष्टी झाली. नदी नाल्यांना पूर आल्यानं शेती खरडून निघाली.
त्यानंतर ऑगस्ट महिन्यात पावसाचा मोठा खंड पडला. वेळेवर पाऊस न झाल्यानं सोयाबीनचं उत्पादनही घटलं. मात्र तरी देखील सुधारित नजर अंदाज पैसेवारी सरासरी 54 पैसे जाहीर करण्यात आली आहे. पैसेवारी 50 पैशांपेक्षा अधिक जाहीर झाल्यामुळे शेतकऱ्यांना दिलासा मिळणार नसल्याचं चित्र आहे. विशेष म्हणजे याआधी नजरअंदाज पैसेवारी 57 पैसे जाहीर करण्यात आली होती. खरीप पिकांची पैसेवारी महसूल विभाग कृषी विभागाच्या मदतीनं दरवर्षी जाहीर करत असते. पैसेवारीचा संबंध दुष्काळासंदर्भात येत असल्यामुळं पर्जन्यमान कमी अथवा अधिक झाल्यानंतर पिकांच्या उत्पादकतेवरील परिणाम पैशाच्या स्वरूपात प्रकट करण्याचे सूत्र आहे. दरवर्षी सप्टेंबर महिन्यात नजरअंदाज, ऑक्टोबरमध्ये सुधारित आणि डिसेंबर महिन्यात पिकांची अंतिम पैसेवारी जाहीर करण्यात येते. पैसेवारीच्या आधारावर शासन दुष्काळाची परिसीमा ठरवत असते. अकोला जिल्ह्यातील बाळापूर येथील हजरत शाह सुफी अली मोहम्मद सिद्दीक यांचा 95वा संदल शरीफ पार पडला. यावेळी शहरातून भव्य मिरवणूक काढण्यात आली. बाळापूर येथील हजरत शाह सुफी अली मोहम्मद सिद्दीकी यांचा बडा मोमीनपुरा येथून ढोल बँड पार्टीसह संदलची सुरुवात करण्यात आली. ही मिरवणूक दर्ग्यावर आल्यानंतर दरबारात फातिहा खानीच्या फुलांची चादर चढवली गेली. त्यानिमित्तानं आजूबाजूच्या गावातील भक्त बाळापूरला पोहोचले होते. हजरत शाह सुफी अली मोहम्मद सिद्दीकी यांचा 95वा संदल शरीफ असून बुधवारी शहरात उरूस भरणार आहे, तर गुरुवारी फातिहा खानीने या कार्यक्रमाची सांगता होणार आहे. जैसा कि आप लोगों को सभी लोगों को पता है कि हर साल की तरह इस साल भी हज़रत शाह सूफ़ी अली मौलाना मौलवी मोहम्मद सिद्दीक हुसैन अली क़ादी शत्तार रहमतुल्लाह अलैह का संदल मुबारक मनाया जा रहा है. लॉकडाउन के चलते, कोविड के चलते संदल मुबारक थोड़ा कम पैमाने में मनाया जा रहा था, लेकिन इस साल अल्हम्दुलिल्लाह काफ़ी बड़े पैमाने पर जिस तरह हमेशा मनाया जाता है उस तरह मनाया जा रहा है. सरकार का 95वां संदल मुबारक है. इन संदल मुबारक के अंदर आज के दिन संदल मुबारक खानका शरीफ जो लाला साहब की खानका जानी जाती है सराय से निकलेगा और बालापुर का गश्त करता हुआ दरबार पर पहुँचेगा. आज संदल मुबारक है और आज संदल मुबारक के बाद में कल उर्स शरीफ है. कल उर्स शरीफ के अंदर सरकार के नाम से लंगर उठाया जाएगा और शाम में महफिल समा का प्रोग्राम रखा गया है. और तीसरे दिन फातिहा खानी है. फातिहा खानी के अंदर हमारे यहाँ पर एक बयान रखा गया है जिसमें हैदराबाद के हज़रत आलम मौलाना रिजवान कादरी मद्दज़िल्लाह नूरानी तशरीफ़ फरमा हो रहे हैं. बयान दरबार में रहा गया है जिसके अंदर हज़रत खिताब करेंगे, फिर उसके बाद फातिहा खानी वगैरह का इंतज़ाम रहेगा और उसके बाद फिर लंगर लुटाया जाएगा. मराठा तेली म्हणून आपण प्रमाणपत्र देत असाल तर मराठा कुणबी म्हणून प्रमाणपत्र देण्यास काय अडचण आहे, असा सवाल बच्चू कडू यांनी सरकारला विचारत यावर तोडगा काढण्याचं आवश्यक असल्याचं त्यांनी म्हटलंय. उपस्थित आणि मी सांगितलं का मराठा कोण आहे म्हणून. जर तो ओबीसीमध्ये तुम्ही जातीचं प्रमाणपत्र देऊ शकत नसाल तर आम्हाला मराठा कोण आहे हे स्पष्ट करा ना. मराठा हा त्याचा व्यवसाय जो आहे तो शेती करणाराच आहे. तो शेतीच करतोय, तो काही व्यापारी नाही आहे. आणि मग जर व्यापारी नाही तो शेती करत असेल तर ओबीसी शिवाय त्याला आपण जर अनेकांचे उदाहरण जर पाहिले तर काही लोक दबावापोटी दबाव आणून जो काही प्रयत्न करत आहे. मला असं वाटतं का मराठा हा कुणबी आहे, कुणबी हा मराठा आहे. मराठा हे सामूहिक नाव आहे, एका जातीचं नाही आहे. मराठा आपण पाहतोय का मराठा तेली पण आहे महाराष्ट्रामध्ये. ते कुणबी नाही आहे पण तेली आहे. मग आपण मराठा तेली म्हणून त्यांना जर प्रमाणपत्र जातीचं देत असेल तर मग मराठा कुणबींना प्रमाणपत्र द्यायला काय अडचण आहे. आमदार बच्चू कडू बुलढाणा जिल्ह्याच्या दौऱ्यावर आले आहेत. यावेळी त्यांनी खामगाव येथील जगदंबा देवीचं दर्शन घेतलं. दसऱ्यानंतर जिल्ह्यातील खामगाव इथं जगदंबा देवीचा नवरात्र उत्सव मोठ्या प्रमाणात साजरा केला जातो. दिव्यांग मंत्रालयाचे अध्यक्ष आमदार बच्चू कडू हे बुलढाणा जिल्ह्याच्या दौऱ्यावर आले असता त्यांनी खामगाव इथं जगदंबा देवीचं दर्शन घेतलं. बच्चू कडू यांचा शांती उत्सव जगदंबा देवी विश्वस्तांकडून सत्कार करण्यात आला. बच्चू कडू यांनी देखील देवीला साडी आणि चोळी अर्पण करून मनोभावे दर्शन घेतलं आणि त्यानंतर ते त्यांच्या पुढील दौऱ्याकरिता खामगावला रवाना झाले. मराठा आरक्षण आंदोलनाला शेतकरी नेते रविकांत तुपकर यांनी आपला पाठिंबा दर्शवलाय. या आंदोलनाच्या पार्श्वभूमीवर सोयाबीन, कापूस, एल्गार रथयात्रा तुर्तास स्थगित केल्याची घोषणा रविकांत तुपकर यांनी केली आहे. मराठा आरक्षणासाठी जीवाची बाजी लावणारे श्री मनोज जरांगे पाटलांची तब्येत दिवसेंदिवस खालावत चाललेली आहे. सरकारने त्यांच्या तब्येतीचा विचार करावा आणि तातडीनं मराठा आरक्षणाचा प्रश्न निकाली काढावा. मराठा तरुण आज अस्वस्थ आहे, मोठ्या संख्येनं आक्रमकपणे रस्त्यावर उतरत आहेत. सरकार मराठा तरुणांना कधी समजून घेणार आहे का नाही.
तातडीनं आरक्षणाचा प्रश्न निकाली काढावा अशी आमची मागणी आहे. मी स्वतः मराठा आरक्षण आंदोलनातला चळवळीतला लढवय्या कार्यकर्ता आहे. या आरक्षणाच्या आंदोलनात मी अनेक वर्षापासून सातत्यानं अग्रभागी असतो, नियोजनात असतो, आयोजनात असतो, रस्त्यावर असतो. माझी एक भावना आहे की मराठा आरक्षणाचा प्रश्न आपल्याला जितका महत्त्वाचा आहे त्याच्या खालोखाल आपल्याला सोयाबीन कापूस उत्पादकांचाही प्रश्न महत्त्वाचा आहे. कारण शेती करणारा समाज हा मराठा समाज आहे. शेतीची दुरावस्था झाली म्हणून आज मराठा समाजावर ही गरिबीची आणि दारिद्र्याची वेळ आलेली लक्षात ठेवा. त्यामुळे मराठा आरक्षण पहिले मिळून घेऊया आणि नंतर आपण सोयाबीन कापसाची लढाई उभी करू. दरवर्षी आपण सोयाबीन कापसाचा ज्यावेळी हंगाम येतो त्यावेळी आपण आक्रमक आंदोलनाची भूमिका घेतो आणि आक्रमक आंदोलनाच्या जोरावर सोयाबीन कापूस उत्पादकांना नुकसान भरपाई असेल, दरवाढ असेल किंवा पीक विमा असेल या सगळ्या गोष्टी मिळवून देतो. यावर्षी सुद्धा सोयाबीन कापूस उत्पादकांच्या आक्रमक आंदोलनाची जोरदार तयारी आपण केलेली आहे. परंतु मराठा आरक्षणाचा प्रश्न हा अधिक महत्त्वाचा आहे. त्यामुळे मराठा आरक्षणाला पाठिंबा देण्यासाठी आपण सोयाबीन कापूस उत्पादकांसाठी जी सोयाबीन कापूस परिषद शेगाव खोडके तालुका सेनगाव हिंगोली इथे आज घेणार होतो ती आपण तूर्त स्थगित केलेली आहे आणि मराठा आरक्षणाला आपण जोरदार पाठिंबा दिलेला आहे. त्याचबरोबर शेगावला सुद्धा एल्गार रथयात्रा 1 नोव्हेंबर पासून आपण सोयाबीन कापूस उत्पादकांसाठी काढणार होतो ती सुद्धा तूर्त स्थगित केलेली आहे. लवकरच मराठा आरक्षणाचा प्रश्न निकाली निघाला की सोयाबीन कापूस उत्पादकांसाठी फार मोठं आंदोलन आपण बुलढाणा जिल्ह्यासह संपूर्ण महाराष्ट्रामध्ये करणार आहोत. कर्ज वितरण करण्याच्या बहाण्यानं पती-पत्नीनं 9 जणांची तब्बल 60,66,000 रुपयांनी फसवणूक केल्याची घटना अकोला जिल्ह्यातील पातूर शहरात उघडकीस आली आहे. तब्बल वर्षभरानंतर पोलिसांनी या 2 पती-पत्नींच्या विरोधात गुन्हा दाखल केला आहे. मिळालेल्या माहितीनुसार आरोपी पती पत्नी या दोघांनीही समर्थ फायनान्स नावाची कंपनी रजिस्टर केली. त्या माध्यमातून 10% पैसे जमा केले तर 100% कर्ज मिळणार आहे असे सांगत 9 जणांना विश्वासात घेऊन आमिष दाखवून एकूण 60,66,000 रुपयांची फसवणूक केली. याबाबत पोलिसात तक्रार दाखल करण्यात आली. पोलिसांनी आरोपी लक्ष्मी सहदेव गाडगे आणि सहदेव लक्ष्मण गाडगे यांच्या विरुद्ध गुन्हा दाखल केला असून या प्रकरणाचा पुढील तपास पोलीस करत आहे. मराठा आंदोलनाचे पडसाद सर्वत्र उमटू लागले आहेत. अकोला जिल्ह्यातील मूर्तिजापूर इथं मराठा समाजाच्या वतीनं आमदार हरीश पिंपळे यांच्या घरावर धडक मोर्चा काढण्यात आला. आपल्या हक्काचं आरक्षण मिळावं यासाठी गेल्या अनेक वर्षापासून मराठा समाज विविध आंदोलन करत आहे. जालना जिल्ह्यातील मनोज जरांगे पाटील गेल्या काही दिवसांपासून आमरण उपोषण करत आहे. शासनानं कुठलेही ठोस आश्वासन न दिल्यानं गेल्या 2 ते 3 दिवसांपासून जरांगे यांची प्रकृती खालावली आहे. यामुळे बार्शी टाकळी येथील मराठा समाजाच्या युवक युवती आणि समाज बांधवांनी मनोज जरांगे पाटील यांच्या समर्थनार्थ आक्रमक पावित्रा घेत आमदार हरीश पिंपळे यांच्या घरावर धडक मोर्चा काढला. यावेळी आंदोलकांनी आमदार हरीश पिंपळे यांना घेरून मराठा आरक्षण मिळेपर्यंत गावात येण्यास बंदी केली. तर आमदार हरीश पिंपळे यांनी मराठा आरक्षणाला पाठिंबा देत आगामी विशेष अधिवेशनात मराठा आरक्षणाबाबत आवाज उचलणार असल्याचं आंदोलकांना आश्वासित केलं. यावेळी मराठा समाजाचे असंख्य युवक युवती, महिला आणि नागरिक मोठ्या संख्येनं उपस्थित होते. रुस्तमाबाद इथं जय बजरंग माध्यमिक आणि उच्च माध्यमिक विद्यालयातर्फे माजी विद्यार्थी मेळाव्याचं आयोजन करण्यात आलं होतं. यावेळी गुणवंतांचा देखील सत्कार करण्यात आला. तसंच प्राचार्य शत्रुघ्न बिरकड यांच्या सेवानिवृत्ती समारंभाचं देखील आयोजन करण्यात आलं होतं. कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी संस्थापक माजी आमदार तुकाराम बिडकर तर प्रमुख पाहुणे म्हणून डॉक्टर पंजाबराव देशमुख कृषी विद्यापीठाचे कुलसचिव सुधीर राठोड, गावचे सरपंच गजानन म्हैसने, आळंदा ग्रामदान मंडळ अध्यक्ष दत्ताभाऊ ढोरे, जिल्हा परिषद सदस्य गणेश बोबडे, ग्रामपंचायत सदस्य अमोल म्हैसने, समाधान खडसे, बाळू खाडे, गजानन लोंढे, उपसरपंच दीपाली काळे, सदस्य अरुणा काकड, ज्योती खाडे, नेहा राऊत, ज्योती ढोमणे, दिग्दर्शक निलेश जळमकर, शिक्षकेतर कर्मचारी युनियनचे अध्यक्ष पंकज अग्रवाल, कपिल ढोके, पोलीस पाटील सुनील खाडे, राजेश भगेवार, दयाराम खाडे, विदर्भ मुख्याध्यापक संघाचे गजेंद्र काळे, संघाचे अध्यक्ष बळीराम झांबरे, सचिव दिनेश तायडे, कोषाध्यक्ष माधव विखे, मुख्याध्यापक विलास खुमकर, तालुका मुख्याध्यापक संघ अध्यक्ष दिनकर गायकवाड, मुख्याध्यापक रमेश चव्हाण, मुख्याध्यापक दिनकर कडू आदी मंचावर उपस्थित होते. अध्यक्षस्थानावरून बोलताना तुकाराम बिडकर यांनी ही संस्था नावारूपास आणण्यासाठी आणि मोठी करण्यास शत्रुघ्न बिरकड यांचा मोठा वाटा असून ते संस्थेसाठी सदैव कार्यरत राहतील असा आशावाद व्यक्त केला. याप्रसंगी उत्कृष्ट कार्याबद्दल निलेश जळमकर, पंकज अग्रवाल, कपिल ढोके यांचा मान्यवरांच्या हस्ते सत्कार करण्यात आला. तसेच सेवानिवृत्तीबद्दल प्राध्यापक शत्रुघ्न बिरकड यांच्या सुविज्ञ पत्नी विद्या बिरकड यांचा आणि खेळाडूंचा सत्कार कपिल ढोके
संजय मैंद यांनी केला. प्रास्ताविक जगज्जीवन पाल्हाडे यांनी केलं, तर आभार प्रदर्शन बिडकर यांची कन्या दर्शना वाघमारे यांनी मानले. कार्यक्रम यशस्वीतेसाठी दीपक गोल्ड, आत्माराम राठोड, राजेश आमले, प्राध्यापक प्रमोद टोबरे, माधव जवळकर, कैलास देवबोले, दीपक सांगळे, शैलेश एखंडे, विठ्ठल सोळंके, अमोल शेळके, पुष्पा गोल्ड, रेखा डांबरे वानखेडे, दीपाली इंगळे, मधुकर गोंडचावे, केशव पिंपळकर, भास्कर राऊत, सदानंद गावंडे, अनिल तळे, अनिल कारले आदींनी परिश्रम घेतले. कार्यक्रमास आजी माजी विद्यार्थी, रुस्तमाबाद, आळंदा, पिंपळखुटा, साराळा गावातील नागरिक मोठ्या संख्येनं उपस्थित. शेवटी पुन्हा एकदा ठळक बातम्या. बुलढाणा जिल्ह्यातील नांदुरा इथं सकल मराठा समाज आक्रमक रास्ता रोको आंदोलन करून केली मराठा आरक्षणाची मागणी. राज्य सरकार विरोधात केली जोरदार घोषणाबाजी. बुलढाणा जिल्ह्यातील जळगाव जामोद इथं उपविभागीय कार्यालयासमोर सकल मराठा समाजानं पुकारलं साखळी उपोषण. मनोज जरांगे पाटील यांच्या उपोषणाला दर्शविला पाठिंबा. मराठा आरक्षणाची मागणी पूर्ण होत नाही तोपर्यंत आंदोलन सुरू ठेवण्याचा इशारा. आणि मराठा आंदोलनाचा एसटी वाहतुकीवर परिणाम. अकोला जिल्ह्यातून संभाजीनगर, जालना, बीड, परभणी, अहमदनगर, नांदेड, पुणे, हिंगोली आणि पंढरपूरकडे जाणाऱ्या बस रद्द. मराठा आरक्षणासाठी एसटी बसची होणारी दगडफेक आणि तोडफोड पाहता एसटी महामंडळाचा निर्णय. आणि याबरोबरच हे बातमीपत्र संपलं. पुन्हा भेटूया पुढच्या बातमीपत्रात. तोपर्यंत नमस्कार.